नमस्कार. फौजदार अकॅडमी महाराष्ट्र ऑडिओ भाग 7 IPC मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण प्रकरण 16 अभ्यासत आहोत. त्यामध्ये कलम 375 पर्यंत आपला अभ्यास झालेला आहे. तर कलम 375 बलात्कार म्हणजे बलात्काराची व्याख्या या कलमामध्ये दिलेली आहे. नेमकं बलात्कार कशाला म्हणता येईल ते खालील घटकामध्ये सांगितलेलं आहे. ते 4 घटक आहेत अ ब कडच्या स्वरूपामध्ये. तर जो कोणी पुरुष म्हटलेला आहे त्याचे अ मध्ये सांगितलं की त्याचे शिश्न स्त्रीच्या योनीत, मुखात, मूत्रमार्गात किंवा मलमार्गात कोणत्याही प्रमाणात आत घुसवतो किंवा स्त्रीला त्याच्यासोबत किंवा अन्य व्यक्तीसोबत तसे करण्यास लावतो, बलात्कार होईल. ब मध्ये सांगितले की एखादी वस्तू किंवा शरीराचा एखादा भाग स्त्रीच्या योनीत, मुखात, मूत्रमार्गात, मलमार्गात कोणत्याही प्रमाणात घुसवतो किंवा स्त्रीला त्याच्यासोबत किंवा अन्य व्यक्तीसोबत तसे करण्यास सांगतो. क मध्ये सांगितलेलं आहे की स्त्रीच्या योनीत, मूत्रमार्गात, मलमार्गात, शरीराच्या कोणत्याही अन्य भागात घुसवण्यास कारण ठरेल अशा प्रकारे स्त्रीच्या शरीराचा कोणताही भाग हाताळतो किंवा स्त्रीला त्याच्यासोबत किंवा अन्य व्यक्तीसोबत तसे करण्यास लावतो. आणि ड मध्ये सांगितलेले की त्या स्त्रीच्या योनीस, मूत्रमार्गास, मूलमार्गास आपले मुख लावतो किंवा चोळतो किंवा स्त्रीला त्याच्यासोबत किंवा अन्य व्यक्तीसोबत तसे करण्यास लावतो. म्हणजे ह्या वरील प्रकारच्या ज्या 4 कृती आहेत त्या बलात्कार संदर्भामध्ये मोडतील. परंतु खाली असं दिलेलं आहे की जो कोणी पुरुष खाली दिलेल्या परिस्थितीत, परंतु या ज्या वर दिलेले आहेत हे जे 4 प्रकारवर आपण वाचलेले आहेत ते जर खाली दिलेल्या परिस्थितीत वरील अ ते ड मधील कृत्य करतो तेव्हा तो बलात्काराचा अपराध होईल. म्हणजे जे आता आपण अ पासून ड पर्यंतचे 4 गोष्टी बघितलेल्या आहेत ते कोणत्या परिस्थितीमध्ये करायला पाहिजे. आता खाली त्याचे 7 परिस्थिती दिलेल्या आहेत. त्या परिस्थितीमध्ये जर हे वरील 4 कृत्य किंवा 4 पैकी कोणते कृत्य बसत असेल तरच ते बलात्काराचे कृत्य होईल. तर त्या पण 7 परिस्थिती पाहिजे आहेत. समजा स्त्रीच्या इच्छेविरोध असेल, आता मी 1 2 3 असं म्हणत नाही, स्त्रीच्या इच्छेविरोध असेल, तिच्या संमतीशिवाय जर ह्या कृती केल्या असतील, परंतु किंवा तिची संमती दिलेली आहे परंतु स्त्रीने जी संमती दिलेली आहे की तिच्या आस्था असलेल्या व्यक्तीला ठार मारण्याची किंवा दुखापत करण्याची भीती दाखवून ती संमती मिळालेली असेल, किंवा आपण तिचा पती नाही किंवा तिच्याशी आपले कायदेशीर लग्न झालेले नाही किंवा ती त्याला तिचा पती समजते असा अन्य पुरुष म्हणजे आपणच होय असे जर तिला खात्रीपूर्वक वाटत असेल आणि त्यामुळे जर तिने असे गैरसमजातून चुकीने संमती दिली असेल किंवा संमती देताना ती मनोविकल असेल किंवा नशेमध्ये असेल किंवा स्त्री 18 वर्षापेक्षा लहान असेल तेव्हा तिच्या संमतीने. त्यानंतर शेवटी सांगितले की जेव्हा ती संमती देण्यासाठी असमर्थ असेल अशा परिस्थितीमध्ये जर आपण अ ब कडच्या कृती पाहिल्या त्या जर केल्या असतील तर त्यावेळेला तो बलात्कार होईल. आता इथं स्पष्टीकरणामध्ये काही मुद्दे सांगितलेले आहेत, म्हणजे त्याचं स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. तर स्पष्टीकरण 1, योनी मार्ग स्त्रीच्या जननेंद्रियाबाहेरील त्वचेचा घट्ट दुमटलेला बाह्य भाग याचा देखील याच्यामध्ये समावेश होईल. स्पष्टीकरण 2, जेव्हा स्त्री काय करते, हावभावाने किंवा शब्दाने किंवा तोंडी किंवा मुख संदेशाने विशेष लैंगिक कृत्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक असल्याचे ज्या वेळेला कळवते तेव्हा तिची संमती असते असे ग्राह्य धरले जाते. एखाद्या स्त्रीने जर समजा संभोग करत असताना शारीरिक प्रतिकार केला नाही तर प्रतिकार केला नाही म्हणून तिची संमती होते असं म्हणता येणार नाही. आता इथं 2 अपवाद दिले आहेत या व्याख्येला. अपवाद 1, वैद्यकीय कार्यपद्धती किंवा लैंगिक मध्यस्थी हे अपराध या सदरामध्ये, बलात्कार या सदरामध्ये मोडत नाहीत. अपवाद 2 दिला आहे, पत्नी जर 15 वर्षापेक्षा कमी वयाची नसेल, म्हणजे 15 पेक्षा पुढे असल्यास, म्हणजे 15 पेक्षा कमी वयाची नसेल तर एखाद्या पुरुषाने स्वतःच्या पत्नीशी केलेला संभोग किंवा लैंगिक कृत्य हा बलात्कार होणार नाही. म्हणजे एकंदरीत आपण ही 375 मध्ये बलात्कार कलमाची व्याख्या पाहिलेली आहे. आता या व्याख्येनुसार पुढं 376 असेल, अ ब ड ई वेगवेगळ्या गुन्ह्याच्या स्वरूपानुसार त्याला शिक्षा दिलेल्या आहेत. जी पूर्वीपासून आपण शिक्षा पाहत आलो ती कलम 376 मध्ये अशी दिलेली आहे. पोटकलम 1 मध्ये
जो कोणी पोटकलम 2 मधील प्रकरणे वगळून, म्हणजे बलात्काराची जी पोटकलम 2 मध्ये आपण प्रकरणे बघणार आहोत ती वगळून जर इतर परिस्थितीमध्ये बलात्कार करत असेल तर त्याला किमान 10 वर्षे ते आजन्म कारावासापर्यंत सश्रम कारावास आहे आणि द्रव्यदंड आहे. आता पोटकलम 2 मध्ये अपराध दिलेले आहेत, म्हणजे थोडक्यात गंभीर स्वरूपाचे आहेत. तर जो कोणी पोलीस अधिकारी असेल त्याच्या हद्दीमध्ये किंवा पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये, त्याचबरोबर त्याच्या ताब्यामध्ये असलेल्या किंवा त्याच्या हाताखालच्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये असलेल्या स्त्रीवर बलात्कार करील, किंवा जो कोणी लोकसेवक आहे तर लोकसेवक असताना त्याच्या हवालतीत किंवा त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या हवालतीत असणाऱ्या स्त्रीवरती बलात्कार करील, किंवा एखादा सशस्त्र दलाचा सदस्य असेल ज्या ठिकाणी त्याला सरकारनं नेमलेलं आहे, तैनात केलेलं आहे, त्या भागामध्ये तो बलात्कार करील. त्याचबरोबर जे आपण तुरुंग बघतो, सुधार असतील, सुधारगृह, तुरुंग, त्या ठिकाणी जे कर्मचारी असतात किंवा जे अधिकारी असतात आणि त्यांनी त्यांच्यावर व्यवस्थापन ठेवायचं असतं, अशा ठिकाणी तिथल्या अंतर्वासीवर जर त्यांनी बलात्कार केला. त्याचबरोबर रुग्णालयामध्ये व्यवस्थापक वर्ग असतात, तर त्या रुग्णालयातील व्यवस्थापकांनी तिथल्या काम करत असणाऱ्या स्त्रीवरती जर बलात्कार केला. त्याचबरोबर स्त्रियांच्या बाबतीत नातेवाईक, पालक, शिक्षक, विश्वस्त अधिकार पदावर असलेल्या विद्यार्थिनी, पाल्य, नातेवाईक किंवा विश्वासाने अधिकारामुळे ताब्यात असलेल्या स्त्रीवर जर बलात्कार केला. त्याचबरोबर दंगलीचं वातावरण आहे आणि सांप्रदायिक वांशिक हिंसाचार काळामध्ये बलात्कार केला. त्याचबरोबर स्त्री गरोदर आहे, एखादी स्त्री गरोदर आहे आणि हे माहीत असून सुद्धा जर कोणी तशा स्त्रीवरती बलात्कार केला. त्यानंतर 16 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या स्त्रीवर बलात्कार केला. त्यानंतर संमती देण्यास असमर्थ नसलेल्या स्त्रीवर बलात्कार केला. संमती देण्यास समर्थ नसलेल्या म्हणजेच असमर्थ असलेल्या स्त्रीवर बलात्कार केला. त्यानंतर आपल्या काबूत वर्चस्वात असलेल्या स्त्रीवरती बलात्कार करील. त्यानंतर शारीरिक मानसिक असमर्थ असलेल्या स्त्रीवरती बलात्कार केला असेल. त्यानंतर बलात्कार करताना स्त्रीच्या शारीरिक इजेस कारणीभूत होईल, म्हणजे तिला शारीरिक एखादी इजा होईल किंवा ती अपंग होईल किंवा विद्रूप होईल किंवा त्याच्या जीविताला धोका निर्माण होईल, अशा परिस्थितीमध्ये जर बलात्कार केला असेल, म्हणजे आपण पोटकलम 376चं 2 बघत आहोत, तर अशा व्यक्तीला म्हणजे अशा अपराध्याला 10 वर्ष ते आजन्म कारावासापर्यंत, म्हणजे त्याला थोडक्यात मरेपर्यंत कारावास आणि द्रव्यदंड देखील सांगितलेला आहे. इथं स्पष्टीकरणामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की सेनादल, मध्ये सांगितलं आहे सेनादल. सेनादल म्हणजे आरमार सेनादल, हवाई दल आणि त्या काळी असलेल्या कायद्याने स्थापन केलेले सैन्यदल. तसेच अर्ध सैन्यदल असेल व सहकारी सैन्यदल जी केंद्र किंवा राज्य शासन यांच्या आधिपत्याखाली असतात. त्यानंतर ब मध्ये रुग्णालय दिलेलं आहे, म्हणजे रुग्णालय म्हणजे रुग्णालयाचा परिसर आणि नुकत्याच आजारातून उठलेल्या किंवा ज्या व्यक्तीकडे वैद्यकीय लक्ष देण्याची गरज आहे अशा व्यक्ती किंवा रुग्णांच्या पुनर्वसनासाठी दाखल करणे, अंगीकार करणे आणि त्यांना औषधोपचार करण्यासाठी असणाऱ्या संस्थांचा परिसर त्यांना रुग्णालय म्हटलं जाईल. क मध्ये पोलीस अधिकारी दिलेला आहे. पोलीस अधिकारी म्हणजे पोलीस अधिनियम 1861 नुसार जो अर्थ दिलेला आहे तो अर्थ. त्यानंतर ड मध्ये सांगितलेले स्त्रियांची किंवा बालकांची संस्था, म्हणजे अशी संस्था की जी अनाथालय म्हणून किंवा दुर्लक्षित स्त्रियांचे किंवा बालकांचे आश्रयस्थान किंवा विधवांचे विधवागृह म्हणून ओळखले जाते किंवा तिला अन्य कुठलं दुसरं नाव दिलेलं असेल, तर यांची स्थापना स्त्रिया आणि बालके यांना दाखल करून घेण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी केलेली असते. त्यानंतर पोटकलम 3 मध्ये सांगितले की जो कोणी 16 वर्षे वयाखालील महिलेवर बलात्कार करील त्याला किमान 20 वर्षे ते आजन्म कारावास, म्हणजे हा कारावास मरणापर्यंत आहे. तर हे जे कलम आहे 376 हे दखलपात्र आहे, अजामीन पात्र आहे आणि सेशन कमिट आहे. त्यानंतर कलम 376 आहे, बलात्कारामुळे मृत्यूस कारणीभूत झालेल्या किंवा बलात्काराला बळी पडलेल्या स्त्रीच्या चिकाटीने चालू असलेल्या नीरस जीवनास कारणीभूत होणाऱ्या व्यक्तीस. आता या ठिकाणी काय सांगितले की जो कोणी अपराधी व्यक्ती आहे तो 376(1)(2), आता आपण जे पोटकलम 1 आणि 2 मध्ये अपराध बघितले, तर त्या ठिकाणचे अपराध करतो आहे आणि तो अशा प्रकारे अपराध करतोय की त्यामुळे काय होतंय, त्या स्त्रीचा मृत्यू होईल किंवा मृत्यू जरी नाही झाला तरी तिला मरण यातना भोगत, म्हणजे जे नीरस जीवन आहे ते नीरस जीवन जगावं लागेल तिला किंवा त्या पद्धतीनं ती जीवन जगत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती जर बलात्कारामुळे निर्माण झाली तर त्या व्यक्तीला 20 वर्ष ते मरेपर्यंत सश्रम तुरुंगवास आहे आणि हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, सेशन कमिट आहे. त्यानंतर कलम 376(ब) आहे, नवीन ॲड केलेलं आहे कलम हे. तर 12 वर्ष वयाखालील महिलेवर बलात्कार केल्याबद्दल शिक्षा.
आता जो कोणी 12 वर्ष वयाखालील महिलेवरती बलात्कार करील तर त्याला 20 वर्षे ते मरपर्यंत सश्रम तुरुंगवास आहे. त्याबरोबर त्याला देहदंडाची शिक्षा सुद्धा दिली जाऊ शकते आणि त्याला द्रव्यदंड सुद्धा आहे. तर असा जो द्रव्यदंड दिलेला आहे तो त्या पीडितेचा औषधोपचाराचा खर्च करण्यापुरता असेल आणि हा द्रव्यदंड तो महिलेला दिला जाईल. दखलपात्र आहे, अजामीन पात्र आहे आणि सेशन कमिट आहे. त्यानंतर 376 ब आहे, फारकतीच्या काळात नवऱ्याने आपल्या पत्नीशी लैंगिक संभोग करणे. तर नवरा बायकोने एकमेकाशी फारकत घेतलेली असते किंवा ती विभक्त त्याच्यापासून राहत असते आणि अशा परिस्थितीत जर तिच्या संमतीशिवाय संभोग केला तिच्या पतीनं तर त्याला 2 वर्ष ते 7 वर्षापर्यंतचा कोणत्याही एका प्रकारचा कारावास होईल आणि त्याला द्रव्यदंड देखील आहे. परंतु या 376 ब नुसार अपराध ठरण्यासाठी त्या पत्नीनेच तक्रार केली पाहिजे. हा अपराध दखलपात्र आहे, अजामीन पात्र आहे आणि सेशन कमिट आहे. म्हणजे पत्नीने तक्रार केली तरच हा दखलपात्र होईल असं मला सांगायचं होतं. त्यानंतर स्पष्टीकरणामध्ये दिलं आहे की लैंगिक संभोग. आता लैंगिक संभोग म्हणजे काय तर 375 मध्ये जे आपण अ ते ड मध्ये 4 प्रकार बघितले त्यामध्ये येणारी कोणतीही कृती. त्यानंतर 376 क अधिकार पदावर असताना हवालतीतील ताब्यातील परिसरात हजर असलेल्या स्त्रीची लैंगिक संभोग करणे. तर आता या ठिकाणी सांगितले की जो कोणी अधिकार पदावर असताना विश्वासात्मक नातेसंबंध असतील किंवा लोकसेवक असेल किंवा तुरुंगाचा सुधारगृह असेल किंवा तत्कालीन कायद्यानुसार तेथील हवालतीच्या जागेचा किंवा स्त्रीच्या बालकांच्या संस्थेचा अध्यक्ष असेल किंवा व्यवस्थापक असेल किंवा त्या रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर तो असेल, कर्मचारी म्हणून असेल आणि तो आपल्या पदाचा किंवा विश्वासात्मक जे नातेसंबंध असतात त्या नातेसंबंधाचा दुरुपयोग करून त्याच्या हवालतीत असलेल्या किंवा ताब्यात असलेल्या किंवा त्याच्या अधिकारपदाच्या कक्षेत असलेल्या परिसरात हजर असलेल्या कोणत्याही स्त्रीला प्रवृत्त करून किंवा अनैतिक समागम करण्यास उद्युक्त करून तिच्याशी जर संभोग करील तर त्याला ही शिक्षा दिली आहे 5 वर्षे ते 10 वर्षापर्यंत सश्रम कारावास व द्रव्यदंड. इथं असं सांगितलेलं की पण असा संभोग बलात्कार असणार नाही, तो बलात्काराचा अपराध होणार नाही. त्यानंतर खाली स्पष्टीकरणामध्ये लैंगिक संभोग किंवा समागम म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. तर आपण 375 मध्ये अ ते ड मध्ये सांगितलेलं कोणतेही कृत्य म्हणजे लैंगिक संभोग असेल. स्पष्टीकरण 2 मध्ये सांगितलेलं आहे की या कलमाच्या उद्दिष्टासाठी कलम 375 मधील स्पष्टीकरण 1 सुद्धा लागू राहील. स्पष्टीकरण 3 मध्ये दिले की तुरुंगाचा, सुधारगृहाचा किंवा हवालतीच्या जागेचा किंवा स्त्रिया आणि बालकांच्या संस्थेचा अधीक्षक म्हणजे नेमकं काय तर या ठिकाणामधील कोणतेही पद म्हणजे आता आपण जे वाचले त्यामधील कोणतेही पद जिच्याकडे आहे की ज्यामुळे ती व्यक्ती आंतरवासियावर अधिकार गाजवू शकेल म्हणजे अशा पद आहे आणि तिला पद दिलेलं आहे ते आणि त्या पदामुळे काय होतंय तिला त्या व्यक्तीवरती आंतरवासियावरती नियंत्रण ठेवण्याचा किंवा अधिकार गाजवण्याचा हक्क आहे, त्यांना अधीक्षक म्हणले. स्पष्टीकरण 4 मध्ये दिले की रुग्णालय आणि स्त्रिया बालकांची संस्था म्हणजे काय तर आपण 376 पोट कलम 2 मध्ये जो अर्थ बघितला तो अर्थ इथं घ्यायचा आहे. तर हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र आणि सेशन कमिट आहे. त्यानंतर कलम 376 ड सामुदायिक बलात्कार ज्याला आपण गँगरेप म्हणतो. तर आता या ठिकाणी काय आहे व्यक्ती एक किंवा अधिक व्यक्ती काय करतात ग्रुप करतात आणि बलात्काराचे उद्दिष्ट ठेवतात आणि त्या उद्दिष्टाला राखून एखाद्या स्त्रीवरती बलात्कार करतात तर काय होईल तो सामुदायिक बलात्कार होईल. तर या ठिकाणी त्या समूहामधील एकाने जरी तो बलात्कार केला असेल तर ग्रुपमधील प्रत्येकाने तो बलात्कार केला असे मानले जाईल. मग त्या प्रत्येक व्यक्तीला 20 वर्षे ते मरेपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा होईल आणि द्रव्यदंड सुद्धा असेल आणि असा दिलेला द्रव्यदंड हा त्या पीडिताच्या खर्चाच्या दृष्टीने योग्य असेल आणि तो तिला देण्यात येईल. दखलपात्र आहे, अजामीनपात्र आहे, सेशन कमिट आहे. त्यानंतर 376 ड 16 वर्षे वयाखालील महिलेवर सामूहिक बलात्कार केल्यास शिक्षा. तर आता यामध्ये जी पीडित व्यक्ती आहे ती 16 वर्षाखालील आहे. या ठिकाणी जो बलात्कार होतो तो सामूहिकच होतो जसं आपण वर्णनवर बघितलं. तर अशा पद्धतीने जर कोणी बलात्कार करत असेल तर त्याला मरेपर्यंत कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा आहे आणि संबंधित पीडित व्यक्तीला औषधोपचारासाठी योग्य असेल एवढा खर्च दिला जाईल. दखलपात्र आहे, अजामीनपात्र आहे, सेशन कमिट आहे. त्यानंतर 376 ड ब 12 वर्ष वयाखालील महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याबद्दल शिक्षा. तर आता सामूहिक बलात्कार म्हणजे त्याच पद्धतीनं एकपेक्षा अधिक व्यक्ती ग्रुप करतात, उद्दिष्ट ठेवतात आणि 12 वर्ष वयाखालील मुलीवर बलात्कार करतात. तर त्यापैकी एकाने जरी केला तरी सगळ्यांना दोष आहे वगैरे वगैरे. तर अशा ठिकाणी प्रत्येकास मरेपर्यंत कारावास आणि द्रव्यदंड किंवा मृत्यूदंडाची शिक्षा सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे आणि द्रव्यदंडाची रक्कम जी आहे ती औषधोपचारासाठी तिला योग्य असेल इतक्या प्रमाणात तिला देण्यात येईल. दखलपात्र आहे, अजामीनपात्र आहे,
सेशन कमिट आहे. त्यानंतर 376 ही पुन्हा पुन्हा बलात्काराचा अपराध करणाऱ्यांना शिक्षा. तर आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की कलम 376 किंवा 376 अ किंवा 376 अ ब किंवा 376 ड किंवा 376 ड ब याखाली गुन्ह्याची साबित होऊन शिक्षा झालेली आहे, म्हणजे ज्याला ह्या गुन्ह्याखाली शिक्षा झालेली आहे आणि नंतर त्याने वर सांगितलेल्या कलमाखाली पुन्हा जर अपराध केला तर त्याला मरपर्यंत कारावास किंवा मृत्यूदंड आहे. दखलपात्र आहे हा अपराध, अजामीनपात्र आहे, सेशन कमिट आहे. म्हणजे 376 सगळेच अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, सेशन कमिट आहेत. त्यानंतर कलम आहे 377 अनैसर्गिक अपराध. तर आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की जो कोणी म्हणजे आरोपी काय करतोय निसर्ग क्रमाविरुद्ध. आता निसर्ग क्रम काय सांगितलेलं आहे की स्त्री पुरुषांनी समागम करून संतती प्राप्ती करणे हे झालं नॅचरल समागम. परंतु त्याविरुद्ध म्हणजे अशा संभोगातून हे संतती नियमनाचं किंवा प्रजननाचं उद्दिष्ट होत नाही. असं करेल कोण करेल तर कोणत्याही पुरुषाशी, जो कोणी म्हणलेला आहे पुरुष किंवा स्त्री दोन्ही या ठिकाणी येतील, तर कोणत्याही पुरुषाशी असेल, स्त्रीशी असेल किंवा प्राण्याशी इच्छापूर्वक जर त्याने संभोग केला तर त्याला आजीवन कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कोणत्याही एका वर्णनाचा कारावास होईल आणि तिला द्रव्यदंड सुद्धा देण्यात येईल. तर आता या ठिकाणी सांगितले की अपराध होण्यासाठी केवळ लिंगप्रवेश सुद्धा पुरेसा आहे. आता अनैसर्गिक संबंध म्हणजे काय, आपण वर बघितले की असे काही संबंध असतात की ज्या संबंधातून जे उद्दिष्ट आहे निसर्गप्रीत आलेलं की त्यातून बाबा ह्या संभोगातून प्रजनन प्राप्ती झाली पाहिजे तर तो नैसर्गिक होईल. अनैसर्गिक म्हणजे काय, अशा शारीरिक संबंधातून प्रजनन उत्पत्ती होत नाही असे संबंध. आता इथे एक जी सुधारणा झालेली आहे की 2 प्रौढ जर व्यक्ती असतील आणि त्यांच्यामध्ये जे संबंध आहेत समलिंगिकचे ते जर त्यांच्या सहमतीनं असतील तर त्याला मान्यता कायद्यानं दिलेली आहे. सुप्रीम कोर्टानं तसं 6 सप्टेंबर 2018 रोजी मान्य केलं आहे. म्हणजे या कलमानुसार स्त्री पुरुष सुद्धा अपराधी ठरू शकतात. समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता देणारा आपला भारत देश आहे तो 25वा आहे आणि जगात पहिला जो देश होता तो नेदरलँड होता. हा अपराध दखलपात्र आहे, अजामीनपात्र आहे, प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यापुढे चालणार आहे. त्यानंतर प्रकरण 17 आहे मालमत्तेच्या विरोधी अपराधाविषयी. तर आता इथं कलम 378 चोरी आहे. तर या कलमामध्ये चोरी नेमकं कशाला म्हणता येईल याची व्याख्या दिली आहे. तर जो कोणी कोणत्याही व्यक्तीच्या कब्जातून कोणतीही जंगम मालमत्ता त्या व्यक्तीच्या संमती वाचून अप्रामाणिकपणे घेऊन जाण्याच्या इराद्याने तशी ती घेता यावी यासाठी स्थानभ्रष्ट करतो तर तेव्हा ती काय होते, चोरी होते. स्थानभ्रष्ट म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी. तर या ठिकाणी 5 घटक महत्त्वाचे आहेत. आरोपीचा अप्रामाणिक हेतू, माल जंगम असणे, तो कोणाच्या तरी ताब्यात असणे आणि त्याच्या संमतीशिवाय नेला जातो आणि किंवा नेल्यासाठी हलवला जातो. हे 5 घटक या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. स्पष्टीकरण 1 मध्ये दिले आहे की जमिनीपासून एखादी वस्तू वेगळी होताच ती वस्तू जंगम बनते. स्पष्टीकरण 2 मध्ये सांगितलेले की हलवणे म्हणजे विलग करणे म्हणजे त्याची चोरी होते. त्यानंतर स्पष्टीकरण 3 मध्ये सांगितलेले की एखादी व्यक्ती वस्तू स्थानभ्रष्ट करताना आलेला अडथळा जेव्हा दूर करते तेव्हा ती वस्तू स्थानभ्रष्ट होण्यास ती व्यक्ती स्वतः जबाबदार असते. त्यानंतर स्पष्टीकरण 4 मध्ये सांगितले आहे की जी व्यक्ती कोणत्याही साधनाद्वारे एखाद्या प्राण्यास स्थानभ्रष्ट करते व त्या प्राण्यामार्फत वस्तू हलवण्यात येते तेव्हा काय होईल, त्या प्रत्येक वस्तूला जणू काही ती व्यक्ती स्थानभ्रष्ट करते असं म्हटलं जातं. स्पष्टीकरण 5 मध्ये दिले आहे की संमती ही स्पष्ट किंवा गर्भित असते. ज्या व्यक्तीकडे कब्जा असेल ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीमार्फत इतर उपलक्षित अधिकार असलेली व्यक्ती सुद्धा काय करू शकेल, संमती देऊ शकेल. आता या ठिकाणी थोडी इतर माहिती दिली आहे की उघड्या तळ्यातील मासे असतील किंवा धार्मिक रूढीप्रमाणे कायमचा सोडून दिलेला एखादा बैल असेल आपण बघतो किंवा मानवी शरीर असेल तर काय होईल, यांची चोरी होणार नाही. तर मानवाचं शरीर मृत असेल, जिवंत असेल तरी देखील याची चोरी होणार नाही. परंतु संशोधनासाठी जर एखादी ममी कुठेतरी संशोधन ग्रहामध्ये किंवा नीट जपून ठेवली आहे मात्र तिची चोरी होऊ शकेल. आता चोरीच्या प्रकरणामध्ये अप्रामाणिकपणे घेण्याचा इरादा हा घटक महत्त्वाचा असतो. म्हणजे अप्रामाणिकपणे वस्तू घेणे हा इरादा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आता याचं आपल्याला उदाहरण बघता येईल की रमेशला सुनीलच्या ताब्यातील घरामध्ये टेबलावर सुनीलची अंगठी मिळते. आता येथे अंगठी सुनीलच्या कब्जात असते आणि रमेशने ती जर अप्रामाणिकपणे हलवली तर काय होईल, चोरी होईल. आता दुसरं उदाहरण बघूया. रमेश हा सुनीलची वस्तू त्याच्या कब्जातून त्याच्या संमतीशिवाय घेतो आणि ती परत करण्याबद्दल बक्षीस म्हणून सुनीलकडून पैसे मिळेपर्यंत ती ठेवून घेण्याचा त्याचा इरादा आहे. तर काय होईल, तर येथे रमेश ती वस्तू अप्रामाणिकपणे घेतो म्हणजेच येथे रमेशने
चोरी केलेली आहे. त्यानंतर कलम 379 आहे चोरीबद्दल शिक्षा. तर त्याला शिक्षा दिली आहे 3 वर्षापर्यंत किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा. हे जे कलम आहे ते उघड्या जागेतील चोरी करण्यासाठी शिक्षा कलम आहे. अपराध दखलपात्र आहे, अजामीनपात्र आहे, प्रथम वर्ग आहे आणि चोरीला गेलेली मालमत्तेची किंमत जर 250 पेक्षा जास्त नसेल तर हा 320(2) आहे. 320(2) म्हणजे काय, कोर्टाची संमती घेऊन मिटवतो तो. त्यानंतर कलम 300 आहे राहते घर इत्यादीतील चोरी. म्हणजे या ठिकाणी बंदिस्त जागेतील चोरी दिली आहे, जसं की इमारत असेल, तंबू असेल, जलयाना असेल, की ज्या ठिकाणी लोक राहतात किंवा मालमत्ता ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. अशा ठिकाणी जर चोरी केली तर 7 वर्षापर्यंत व द्रव्यदंड आहे. पण अशा ठिकाणी एखादा मनुष्य आतमध्ये आहे आणि त्याच्या अंगावरून जर एखाद्या वस्तूची चोरी, अंगावर असलेल्या वस्तूची चोरी केली तर मात्र त्याला 379 कलम लागेल. तर हा जो 380चा अपराध आहे दखलपात्र आहे, अजामीनपात्र आहे आणि प्रथम वर्ग आहे. प्रथम वर्ग म्हणजे प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यापुढे चालणारा. त्यानंतर 381 आहे कारकुनाने किंवा चाकराने मालकाच्या कब्जातील मालमत्तेची चोरी करणे. आता या ठिकाणी जे मालकानं घरामध्ये किंवा त्याच्या कुठल्याही कामावरती नोकर चाकर कामावर ठेवलेले असतात, कारण त्यांच्यावरची विश्वास असतो आणि त्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन जर अशा प्रकारे त्या लोकांनी चोरी केली तर त्यांना 7 वर्षापर्यंत व द्रव्यदंड आहे. हा देखील अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, प्रथम वर्ग आहे आणि चोरीला गेलेला मालाची किंमत जर 250 पेक्षा जास्त असेल तर 320(2) आहे. त्यानंतर कलम 382 चोरी करण्यासाठी मृत्यू, दुखापत किंवा निरोध घडून आणण्याची पूर्वतयारी करून चोरी करणे. आता या ठिकाणी काय करतोय आरोपी, चोरी करण्यासाठी किंवा चोरी केल्यानंतर आपल्याला पळून जाण्यासाठी सोपं व्हावं म्हणून किंवा चोरलेली मालमत्ता घेऊन जाण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला काय करतो तो, मृत्यू असेल, दुखापत असेल किंवा गैरनिरोध घडून आणण्याची किंवा अशी भीती निर्माण करण्याची पूर्वतयारी करून तो चोरी करतो. म्हणजे पूर्वतयारी त्याने केली असते आणि अशी तयारी करून तो चोरी करत असेल तर अशा आरोपीला 10 वर्षापर्यंत सश्रम कारावासाची व द्रव्यदंडाची शिक्षा. या ठिकाणी काय सांगितले की प्रत्यक्ष दुखापत, मृत्यू वगैरे त्याला केला जात नाही तर फक्त त्याची तयारी ठेवली जाते. आता उदाहरण बघूया की रमेश हा सुनीलच्या कब्जातील मालमत्तेची चोरी करतो व जर अशी चोरी करताना सुनीलने प्रतिकार केला तर त्याला दुखापत करता यावी म्हणून काय करतोय तो, आपल्यासोबत एक चाकू ठेवतोय. तर या ठिकाणी काय होईल, या कलमाप्रमाणे अपराध होईल. तर दखलपात्र आहे, अजामीनपात्र आहे आणि प्रथम वर्ग आहे. त्यानंतर बलात्ग्रहणाविषयी एक कलम आहे, कलम 383 बलात्ग्रहण. म्हणजे आता बलात्ग्रहण नेमकं काय आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. तर याचा अर्थ असा घेता येईल की जुलमाने घेणे, दादागिरीने घेणे. तर या ठिकाणी काय करतोय आरोपी, एखाद्या व्यक्तीला किंवा कोणत्याही व्यक्तीला नुकसान पोहोचवण्याची भीती घालतोय आणि त्या भीतीमुळे कोणतीही मालमत्ता असेल किंवा किमती दस्तऐवज असेल किंवा कोरे कागदावर सह्या करून देणं असेल किंवा मूल्यवान रोख असेल तर ही काय करतोय, तिला अप्रामाणिकपणे तिच्याकडे देण्यास सुपूर्त करतोय. म्हणजे काय होईल, या ठिकाणी भीतीपोटी फिर्यादी काय करतो, मालमत्ता, किमती दस्तऐवज वगैरे आरोपीच्या स्वाधीन करतो. तर या ठिकाणी काय होईल, बलात्ग्रहण केलं असं म्हणता येईल. आता उदाहरण बघूया, रमेशने सुनीलला पैसे दिले नाहीत तर रमेश संबंधी आबरू नुकसानकारक अपलेख प्रसिद्ध करण्याची सुनील काय करतोय, रमेशला धमकी देतोय. तर तो अशा प्रकारे आपणास पैसे देण्याकरता रमेशला प्रवृत्त करतो. तेव्हा या ठिकाणी सुनीलने बलात्ग्रहण केलं असं म्हणता येईल. त्यानंतर जबरी चोरी व दरोडा याविषयी कलमे आहेत. कलम 390 जबरी चोरी. तर आता जबरी चोरी नेमकं कशाला म्हणता येईल ते या कलमामध्ये सांगितलेलं आहे की या सर्व प्रकारच्या जबरी चोरीमध्ये चोरी किंवा बलात्ग्रहण ह्या दोन्हीपैकी कोणाचा तरी समावेश असतो. मग आता चोरी कधी जबरी चोरी होईल आणि बलात्ग्रहण कधी जबरी चोरी होईल ते आपल्याला इथं बघायचं आहे. आता चोरी ही जबरी चोरी केव्हा ठरू शकते, चोरी करण्यासाठी किंवा करताना किंवा चोरीमध्ये मिळालेली मालमत्ता पळवून नेताना किंवा त्याचा प्रयत्न करत असताना आरोपी जर इच्छापूर्वक कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत मृत्यू घडवतो किंवा दुखापत करतो किंवा निरोध घडवून आणतो किंवा तसा प्रयत्न करतो किंवा तात्काळ वरील गोष्टी करण्याची भीती निर्माण करतोय किंवा तसा प्रयत्न करतोय तर काय होईल, ही चोरी जबरी चोरी होईल. आता बलात्ग्रहण हे जबरी चोरी केव्हा ठरू शकते, तर जर बलात्ग्रहण होत असताना आरोपी समक्ष हजर असतो आणि तो त्या व्यक्तीच्या किंवा अन्य व्यक्तीच्या बाबतीत पुढील गोष्टीची भीती घालतो. म्हणजे कोणत्या असतील, तात्काळ मृत्यू घडून आणण्याची किंवा तात्काळ दुखापतीची किंवा तात्काळ अन्यायाची अटक असेल म्हणजे गैरनिरोध असेल, अशी भीती घालून बलात्ग्रहण करावयाची वस्तू तिथल्या तिथे तो स्वाधीन करण्यास काय करतोय,
फिर्यादीला प्रवृत्त करतो, तर त्यावेळी काय होईल, ते बलात्ग्रहण जबरी चोरी होईल. आता स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे, अपराधी जर त्या अन्य व्यक्तीला तात्काळ मृत्यू किंवा दुखापत किंवा गैरनिरोध यांची भीती घालू शकेल इतका जवळपास असेल तर तो काय होईल, समक्ष उपस्थित आहे असं म्हटलं जाईल. आता याचं उदाहरण एक बघूया. रमेश हा गणेशला खाली पाडून धरतो व गणेशच्या संमती वाचून कपटीपणाने त्याच्या पॅन्टमधून त्याचे पैसे काढून घेतो. तर आता इथे रमेशने चोरी केली आहे आणि चोरी करता यावी म्हणून त्याने इच्छापूर्वक गणेशला गैरनिरोध केला आहे, म्हणजे पकडून ठेवला आहे. तर या ठिकाणी काय होईल, ही चोरी जबरी चोरी होईल. त्यानंतर कलम 391 आहे दरोडा. म्हणजे दरोडा नेमकं कशाला म्हणता येईल हे या कलमामध्ये सांगितलेलं आहे. तर आता दरोडा होण्यासाठी काय लागतंय, किमान 5 व्यक्ती किंवा त्याच्यापेक्षा अधिक व्यक्ती हे काय करतात, संयुक्तपणे जबरी चोरी करतात किंवा तसा प्रयत्न करतात. तेव्हा जबरी चोरी करणारे किंवा त्याचा प्रयत्न करणारे किंवा त्या ठिकाणी हजर राहून त्यांना मदत करणारे यांची संख्या 5 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर काय होईल, यातील प्रत्येक व्यक्तीनं दरोडा घातला असं म्हटलं जाईल. मग आता या ठिकाणी असलेल्या प्रत्येक व्यक्तीनं त्या कामामध्ये सहभागी व्हावंच असं नाही, तर काही लोक बाहेर उभा राहून राखण करत असतील, तर काही प्रत्यक्ष दरोडा घालत असतील, तर काही मदत करत असतील. म्हणजे थोडक्यात या दरोडा होण्यासाठी जबरी चोरी पूर्ण होण्याची प्रत्यक्षात गरज नाही असं देखील सांगितलेलं आहे. तसा जरी प्रयत्न केला जबरी चोरी करण्याचा तरी देखील हे कलम लागेल. जसे की आता आपण उदाहरण बघूया. दरोडा घालत असताना एका मालकाने आरडाओरड केली आणि काय होईल, त्यामुळं जर समजा शेजारचे काही लोक मदतीला धावून आले तर अशा वेळी मुद्देमाल घेऊन न जाता दरोडेखोर पळून जर गेले तर काय होईल, तरी देखील या कलमाप्रमाणे तो अपराध होईल. आता कलम 392 आहे जबरी चोरी करण्याबद्दल शिक्षा. आता जो कोणी जबरी चोरी करील तर त्याला 10 वर्षापर्यंत सश्रम कारावास आणि दंड आहे. परंतु अशी जर जबरी चोरी हम रस्त्यावर असेल आणि ती सूर्यास्त व सूर्योदयाच्या दरम्यान असेल तर त्याला त्याची मुदत कारावासाची 10 वर्षाच्या ऐवजी 14 वर्षापर्यंत होऊ शकेल. अपराध दखलपात्र आहे, अजामीन पात्र आहे, प्रथम वर्ग आहे. त्यानंतर कलम 393 जबरी चोरी करण्याचा प्रयत्न. आता जो कोणी जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करेल त्याला 7 वर्षापर्यंत सश्रम कारावास आहे आणि दंड आहे. अपराध दखलपात्र आहे, अजामीन पात्र आहे, प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यापुढे चालतो. त्यानंतर कलम 394 आहे जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणे. आता या ठिकाणी जबरी चोरी करत असताना किंवा तसा प्रयत्न करत असताना आरोपी काय करतोय, फिर्यादीला दुखापत करतोय. तर यावेळी दुखापत करणारा आरोपी आणि त्याचा जोडीदार आरोपी या दोघांना देखील शिक्षा होईल. शिक्षा दिली आहे आजीवन कारावासापर्यंत किंवा 10 वर्षापर्यंत सश्रम कारावास व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र आहे, अजामीन पात्र आहे आणि प्रथम वर्ग आहे. त्यानंतर कलम 395 आहे दरोड्याबद्दल शिक्षा. आता जो कोणी 391 मधील दरोड्याचा अपराध करील त्याला काय, आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत असू शकेल असा सश्रम कारावास आहे आणि त्याला दंड देखील आहे. हा अपराध 395चा दखलपात्र आहे, अजामीन पात्र आहे आणि सेशन कमिट आहे. त्यानंतर कलम 396 आहे खुनासहित दरोडा. म्हणजे या ठिकाणी खून झालेलाच आहे. आता या ठिकाणी काय, संयुक्तपणे लोकांनी दरोडा घालत असताना त्यामधील 5 किंवा अधिक व्यक्तीपैकी कोणत्या जरी एका व्यक्तीनं खून केला. आता दरोडा घालायचं म्हटलं तर 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती तर असतात, त्याशिवाय दरोडा होऊ शकत नाही. आणि दरोडा घालत असताना यामधील एका व्यक्तीनं जरी खून केला तर काय होईल, सर्वांना जबाबदार धरलं जाईल. म्हणजे थोडक्यात या कलमामध्ये सुद्धा संयुक्त जबाबदारीचं तत्व येईल आणि त्या प्रत्येकाला काय होईल, मृत्यूची किंवा आजन्म कारावासाची किंवा 10 वर्षापर्यंत सश्रम कारावास व द्रव्यदंडाची शिक्षा होईल. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, कलमाचं हेडलाईन आपण बघितलं खुनासहित दरोडा. तर इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दरोडा घालताना समजा एखाद्या व्यक्तीचा खून घरामध्ये केलाय आणि त्यावेळी काही दरोडेखोर घराबाहेर होते तरी देखील काय होईल, जबाबदार असतील. आता बघा, परंतु दरोडा घालत असताना दरोड्यात माल मिळाला नसेल आणि काय करतात, माल मिळाला नाही म्हणून सगळे आरोपी पळत सुटलेत. तेव्हा एका दरोडेखोराने पळून जात असताना एका इसमाचा खून केला तर काय होईल, तर इतरांना त्या खुनाबद्दल जबाबदार धरता येणार नाही, कारण हा जो खून आहे तो दरोडा घालत असताना केलेला नाही. म्हणजे या कलमानुसार महत्त्वाची गोष्ट आहे की जो केलेला खून आहे तो दरोडा घालत असतानाच केलेला पाहिजे. आता हे कलम दखलपात्र आहे, अजामीन पात्र आहे आणि सेशन कमिट आहे. त्यानंतर कलम आहे 399 दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणे. आता दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणे म्हणजे जो कोणी दरोडा घालण्यासाठी कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करील तर त्यास 10 वर्षापर्यंत सश्रम कारावास
व दंडाची शिक्षा दिली आहे. तर हे कलम जे आहे ते फक्त दरोडा घालण्याची केवळ तयारी केली म्हणून शिक्षा देणारे कलम आहे. तर या ठिकाणी जो अपराध आहे तो दखलपात्र असेल, अजामीनपात्र असेल आणि सेशन कमिट असेल. तर आता आपण झालेली कलम थोडक्यात बघूया. तर कलम 375 बलात्काराची व्याख्या दिलेली होती. कलम 376 बलात्काराच्या शिक्षेसंदर्भात होतं. कलम 376 बलात्कारामुळे मृत्यूस कारणीभूत झालेल्या किंवा बलात्काराला बळी पडलेल्या स्त्रीच्या चिकाटीने चालू असलेल्या नीरस जीवनास कारणीभूत होणाऱ्या व्यक्तीस शिक्षा. त्यानंतर कलम 376 ब 12 वर्ष वयाखालील महिलेवर बलात्कार केल्याबद्दल शिक्षा. त्यानंतर कलम 376 ब फारकतीच्या काळात नवऱ्याने आपल्या पत्नीशी लैंगिक संभोग करणे. त्यानंतर कलम 376 क अधिकार पदावर असताना हवालतीतील ताब्यातील परिसरात हजर असलेल्या स्त्रीशी लैंगिक संभोग करणे. त्यानंतर कलम 376 आपण बघितलं गँगरेप आहे म्हणजे सामूहिक बलात्कार. त्यानंतर 376 ड आहे 16 वर्ष वयाखालील महिलेवर जर सामूहिक बलात्कार केला तर त्याला शिक्षा दिली आहे. त्यानंतर 376 ड पाहिलं 12 वर्ष वयाखालील मुलगी आहे आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला असेल तर त्याला शिक्षा आहे. आणि 376 जे कलम बघितलं ती पुन्हा बलात्काराचा अपराध करण्याबद्दलची शिक्षा आहे. त्यानंतर 377 जे कलम आहे ते अनैसर्गिक बलात्कार असेल म्हणजे अनैसर्गिक अपराध म्हणजे बलात्कार आहे. त्यानंतर प्रकरण 17 होतं मालमत्तेच्या विरोधी अपराधासंदर्भात. त्याच्यामधील कलम 378 यामध्ये काय केलं आहे चोरीची व्याख्या दिली आहे. त्यानंतर कलम 379 मध्ये चोरीबद्दल शिक्षा दिली आहे. त्यानंतर कलम 380 राहते घर इत्यादीमधील चोरी आहे. त्यानंतर कलम 381 कारकुनाने किंवा चाकराने आपल्या मालकाच्या कब्जातील मालमत्तेची चोरी करणे. त्यानंतर कलम 382 चोरी करण्यासाठी मृत्यू दुखापत किंवा निरोध घडून आणण्याची पूर्वतयारी करून चोरी करणे. त्यानंतर कलम 383 बलात्ग्रहण. त्यानंतर कलम 390 जबरी चोरी. 391 दरोडा. कलम 392 जबरी चोरीबद्दल शिक्षा. कलम 393 जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणे. 394 जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणे. कलम 395 दरोड्याबद्दल शिक्षा. कलम 396 खुनासहित दरोडा आणि कलम 399 दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणे.